અને માં तुम्हाला શુદ્ધ કરી શકે. હાલેલુયા. ઈસુ પ્રભુના ત્રણ બાબતો કહો. અઢા સાગા. હાલેલુયા. હાલેલુયા. એટલે ઈસુ પ્રભુ જ્યારે સ્વર્ગના અંદર જાતા પહેલા ઈસુ પ્રભુના માય જતા તેની ખુદની ભવિષ્યવાણી કે मला मारतील, मला गाडतील, माझी थटामस्करी होईल, माझी निंदा होईल आणि मला कलवरी क्रूसवर मला टांगी देतील आणि मला गाडी देतील आणि જ્યારે પરમેશ્વર मला જીવતા કરેલ તો પરમેશ્વર પાસેમાં સ્વર્ગની અંદર રહે. હાલેલુયા. હાલેલુયા. અને તે ઈસુ પ્રભુ જાણતા હતા અને ઈસુ પ્રભુ की बाबत विषय वाला हो ये वचन अंदर वाला हो दर्शाव के જ્યારે मां तुम्हाला सोडीश्रेમાં स्वर्ग अंदर जाए तो स्वर्ग में શું मां पवित्र आत्माला લે અને पवित्र आत्मा द्वारा मां तुम्हाला शुद्ध કરી શકા. हालेलुया. 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 तो पाणीचा भाग हा, तो पाणीचा विषय हा बायबल वचन सांगल्याप्रमाणे ईसू प्रभू मला हो पवित्र आत्मा विषय सांगण्याचं सांग हे वचनाचं सांग की मां आज तर तुम्हाला पाणी करी एक मग पाणी करी तुमचा हातपाय धुवा हा आणि पाणी द्वारा मग तुम्हाला शुद्ध करा आणि ते पाणीचा तो प्रतीक हा तो पवित्र आत्मा विषय दर्शव पवित्र आत्मा विषय सांग आणि पवित्र आत्म्याला सामर्थ्य विषय सांग आणि बायबल वचन सांगल्याप्रमाणे जेणे स्वर्गनंतर बांधाय ते समय हा पवित्र आत्माला लीन आणि पवित्र आत्मा द्वारा मां तुम्हाला अनेकावर विश्वास करणार, अनेक माने वचन पाळणार, अनेक माने आराधना करणार, अनेक माने भक्ती करणार लमा, अनेक माने प्रार्थना करणार लमा शुद्ध करेल आणि पवित्र आत्मा द्वारा मां शुद्ध करेल. हालेलुया. हालेलुया. त्याचा पाणी कधी कोई शुद्ध होई शकत नाही आणि बायबल वचन सांग पवित्र आत्मा त्याची समाज हा पवित्र आत्माचा जो भाग हा जो पाणी સાથે સરકવેલા. हालेलुया. 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 भले ईश्वर के हे वचन मध्ये जो